तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल येवाळे. तर आजचा व्हिडिओचा बनवायचं कारण असं म्हणजे, तर इथं बघू शकता आपण इथं एका बेडला केलेली आहे मल्चिंग, आणि या शेतकऱ्यांनी बाकीच्या जे अदर बेड आहे त्याला मल्चिंग केलेली नाही. तर आपण आज फरक बघणार आहे मल्चिंगमध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही मल्चिंगवरती झाड लावलेलं आहे टोमॅटोचं. याला ब्रांचिंगही चांगल्या प्रकारे झाली आहे, याची पानंही फ्रेश आहे, कुठल्याही प्रकारचे पाण्याचे वाटेही इथं झालेले नाही आहे. आणि याला सेटिंग पण बऱ्यापैकी होत आहे सध्या टेम्परेचरमुळे आहे त्या मानानं तरी चांगल्या प्रकारे इथं याला सेटिंग इथं होत आहे. आणि जर एक साईडला जर बघितलं आपण बिना मल्चिंगचा हा जो प्लॉट आहे, तर इथं बघा कशा पाण्याच्या वाटे झालेल्या आहे, व्यवस्थित ब्रांचिंग नाही, झाडाची फक्त हाईट झालेली आहे ती पण व्यवस्थित झालेली नाही. हे बघा सगळीकडे असाच प्रकार तुम्हाला दिसून येईल. तर सांगणं फक्त एवढंच आहे शेतकरी मित्रांनो, जर कधी आपण शेतीमध्ये कुठलंही पीक लावतो, टोमॅटो लावतो, मिरची लावतो, खर्च आपण भरपूर करू शेवटपर्यंत भरपूर असा खर्च करतो. पण सुरुवातीला आपल्याला जो काही मल्चिंगवरती जो खर्च आहे 7-8 हजार रुपये प्रति एकर मागे, तर तो करायचा आहे आपल्याला तिथं. आणि मल्चिंग करूनच पिकं लावायचे. आणि इथं सध्याच्या परिस्थितीतील तरी आपण बघू शकता इथं मल्चिंगवर हा प्लॉट कसा आलेला आहे. एकच बेड आहे पण एकदम टवटवीत असं झाडीत आहे. आणि दुसरीकडे जर कधी बघितलं तर काहीही नाही अक्षरशः. म्हणजे इथं काय होतं, आपला खर्च भरपूर होऊन जातो आणि जे काही पीक असतं आपलं, जे काही उत्पन्न पाहिजे असतं, अपेक्षित उत्पन्न आपल्याला घडत नसतं. तर त्यामुळे नक्कीच कुठलंही पीक करत असाल तर मल्चिंग करूनच करा, बेसल डोस चांगल्या प्रकारे भरा आणि मगच नवीन पीक करा.